हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओचा विषय आहे की नवरात्रीमध्ये कलश स्थापना करताना किंवा घटस्थापना करताना तुम्ही घटस्थापनेजवळ ही एक वस्तू नक्की ठेवा, यामुळे तुम्हाला अतिशय चांगले परिणाम त्याचे मिळतील। तर ती वस्तू काय आहे तर ते आपण बघूया, महत्त्व काय आहे ते बघूया। संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असेल आणि पहिल्यांदाच मला पाहत असाल तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। नवरात्री अगदी काही दिवसांवर आलेली आहे, अवघे काही दिवसच नवरात्रीसाठी राहिलेले आहेत। आई जगदंबेचे भक्त आतुरतेने वर्षभर ज्या उत्सवाची अगदी मनापासून श्रद्धेने वाट बघतात तो नवरात्र उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेवलेला आहे। यंदाच्या वर्षी 15 ऑक्टोबर 2023 रोजी घटस्थापना होणार आहे आणि घटस्थापनेचा मुहूर्त सुद्धा तुम्हाला मी सांगते। प्रतिपदेला म्हणजेच 15 ऑक्टोबरला आपल्याला घटस्थापना करायची सकाळी 11:44 ते 12:30 या जो काळ आहे पाऊण तासाचा हा घटस्थापनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। दिवसभरामध्ये घटस्थापना केली तरी चालते, पण शुभ मुहूर्तावर जर का आपण एखादी सेवा केली, आपण एखादं व्रत केलं किंवा घटस्थापना म्हणा किंवा आणखीन काही पूजा ज्या केल्या तर त्याचं 100 पटीनं फळ हे आपल्याला मिळत असतं। कारण ग्रह नक्षत्र तारे यांचा संगम होऊन त्यावेळेस त्या देवतेची आराधना केली, त्या देवतेची प्रतिष्ठापना केली, त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळणार आहे। बऱ्याच जणांना मुहूर्त पाहण्याची किंवा मुहूर्त पाळण्याची आवश्यकता वाटत नाही, पण त्या गोष्टी उगीचच केल्यासारख्या वाटतात। जर का शुभ मुहूर्त असेल तर काय हरकत आहे दिवसांमधल्या त्या शुभ वेळेत आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी। तर आपल्याला तुम्हाला सगळ्यात आधी मी नवरात्राचे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे। सकाळी 11:44 म्हणजे 11:45 वाजून साधारण 12:30 म्हणजे 12:30 वाजेपर्यंत पाऊण तास तुमच्याकडे आहे। या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता। देवी जेव्हा जरी आपल्या दुर्गा देवीचं जे वाहन आहे ते जरी सिंह असलं तरी देवी आपल्याला या प्रतिपदेला घटस्थापनेला जेव्हा पृथ्वी तलावर अवतरते तेव्हा ती कोणते न कोणतं वाहन हे घेऊन येत असते बरोबर, तिच्याबरोबर तिचे गण सुद्धा असतात। भगवती पुराणांमध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे। तर यंदाच्या वर्षी आपल्या देवीचं आगमन कुठल्या वाहनावरून होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग सांगते। मागच्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा देवीचं आगमन पृथ्वी तलावर हत्तीवर आरूढ होऊन होणार आहे। अर्थातच यावेळेस पृथ्वीवर येण्यासाठी माता भगवती आई जगदंबा हे हत्तीचं वाहन हे घेऊन येणार आहे। ज्या दिवशी रविवार आणि सोमवारी घटस्थापना येते म्हणजेच प्रतिपदा असते त्या दिवशीचं तिचं वाहन हे हत्ती असतं। मागच्या वर्षी सुद्धा देवी हत्तीवर आरूढ होऊन आली होती। तर असं म्हणतात की ज्या वर्षी देवी हत्ती हे वाहन धारण करते ते वर्ष हे पृथ्वी तलावरच्या लोकांसाठी सुख समृद्धीचं जातं। त्या वर्षी पाऊस चांगला पडतो, त्या वर्षी दुष्काळ पडत नाही असं म्हणलं जातं। तर देवी आपली हत्तीवर आरूढ होऊन येणार आहे, तिच्याबरोबर तिचे गण सुद्धा येणार असतात। ज्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करतो आपल्या कुळदेवीची सेवा करण्याचे हे 9 दिवस असतात। असं म्हणतात की घटस्थापना ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये होत असते, घराघरामध्ये आई जगदंबेचं सूक्ष्म स्वरूपानं तिथं वावर असतो, तिचं वास्तव्य असतं। त्यामुळे घरातलं वातावरण जितकं धार्मिक आणि जितके तुम्हाला नियम काही पाळता येतील घटस्थापनेच्या बाबतीतले त्यातले बरेचसे व्हिडिओ माझे आलेले आहेत, अजूनही येतील। थोडक्यात या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते ते नियम काय आहेत ते, पण त्या अगोदर आपण घटस्थापनेच्या समोर कुठली वस्तू ठेवायची तुम्हाला सांगते। देवी यावेळेस हत्ती या वाहनाचा वापर करणार असल्यामुळे जर का तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मीची छोटीशी मूर्ती असेल, अर्थात हत्तीच्या मूर्तीला आपण गजलक्ष्मी म्हणतो, तर तिची मूर्ती तुम्ही घटस्थापनेजवळ प्रस्थापित करू शकता। गजलक्ष्मी ही कायम घरामध्ये जोडीनच असावी, ती जोडी तुम्ही घटस्थापनेच्या दोन्ही बाजूला लावू शकता। घरामध्ये हत्तीची मूर्ती किंवा हत्तीचं चित्र असण्याचे भरपूर असे फायदे आहेत। फेंगशुईमध्ये सुद्धा आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हत्तीचं किती महत्त्व आहे, हत्तीची मूर्ती असणं किंवा हत्तीचं चित्र घरामध्ये लावल्यावर काय काय फायदे होतात ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर त्यामुळे
आपल्याला तिथं हत्ती गजलक्ष्मी हत्तीचं आपल्याला तिथं मूर्ती ठेवायची गजलक्ष्मीची आणि रोजच्या नवरात्रीच्या पूजेबरोबर आपण हत्तीची सुद्धा सेवा आपल्या हातून होणार म्हणजे धूप दीप म्हणा किंवा आरती म्हणा किंवा पूजा करते वेळी आपल्याला गजलक्ष्मीची सुद्धा सेवा होणार आहे। यामुळं आपल्याला आपल्या हातून अष्टलक्ष्मीची सुद्धा यावेळेस सेवा होणार आहे, त्यामुळे त्याचं निश्चित तुम्हाला फळ मिळेल। तर मोजक्या काही गोष्टी की ज्या गोष्टी आपल्याला नवरात्रात पाळायच्या आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे नवरात्रामध्ये ज्या घरात घट बसतो त्या घटाच्या घरामध्ये जिथं घटस्थापना होते तिथं आई जगदंबा सूक्ष्म रूपानं तिथं वावर करते। ती घटामध्ये विश्रांतीसाठी बसलेली असते, आराम करत असते, म्हणून बरेचसे नियम आपण पाळले पाहिजेत। नवरात्रीमध्ये नख काढायची नाहीयेत। नवरात्रीच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर 2 दिवस तुम्ही तुमची नख कापू शकता। त्याच पद्धतीनं घरामध्ये मांसाहार हा पाळायचा आहे, मांसाहार करायचा नाहीये। जितकं शक्य होईल तितकं तुम्ही घरामध्ये सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे, शिवता शिवत घरामध्ये होता कामा नये। बरेचसे नियम असतात प्रत्येक घराचे, प्रत्येक कुळाचे, प्रत्येक गावाचे, प्रत्येक धर्माचे हे नियम नवरात्रीचे वेगवेगळे असतात। तरी सुद्धा थोडक्यात जे नियम सगळ्यांना लागू होतात ते तुम्हाला सांगते। चामड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीयेत। तुम्ही जर का चप्पल घालत असाल तर कृपया चामड्याची चप्पल घालायची नाही। चामड्याचा बेल्ट जेंट्स लोकांसाठी किंवा महिला वर्गासाठी चामड्याची पर्स किंवा पुरुष वर्गासाठी चामड्याचं जे पाकिट असतं ते या 9 दिवसांमध्ये वापरायचं नाहीये। नख तिसरी गोष्ट अशी की डोक्यावरून आंघोळ करायची नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाची घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे झालं पाहिजे। तुम्ही जरी बाळासाठी प्रयत्न करत असाल तरी सुद्धा काही लोकांना डॉक्टरांनी काही बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी ठराविक पिरियड दिलेला असतो, तरी सुद्धा घरामध्ये जर का घटस्थापना असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे नक्कीच करायला हवं। आई भगवतीची सेवा जितकी तुम्ही जास्त या 9 दिवसांमध्ये कराल तितके शुभाशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना प्राप्त होईल। घरामधला दोष नाहीसा होईल। वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, अन्य काही घरामध्ये दोष असतील तर या धार्मिक वातावरणात जर का तुम्ही सगळे नियम धर्म पाळून अगदी मनोभावे देवीची प्रार्थना पूजा सेवा केली तर घरामध्ये बराचसा सकारात्मक परिणाम हा दिसून येतो। घटाला पाणी ठराविक क्वांटिटीमध्येच घाला। भरपूर पाणी घातल्यामुळे घट व्यवस्थित येत नाही, घट कुचतात, त्यांना बुरशी येते। तर साधारण एक व्यक्तीनं बऱ्यापैकी पाणी घालायचं आणि बाकीच्या घरातल्यांना घालण्याची इच्छा असेल तर कमीत कमी पाणी शिंपडायचं, असं करा। त्यामुळे घटाला बरोबर पाणी मिळेल, जास्तीचं पाणी मिळून घट कुजणार नाही। घटामधली जी माती असते ते नवरात्राच्या अगोदर तिला 2 दिवस तुम्ही ऊन दाखवू शकता, त्यामुळे सुद्धा घट चांगले येतात। असं म्हणतात की घट कसे येतात याच्यावर तुमच्या घराचं पूर्ण वर्षाचं भवितव्य हे अवलंबून असतं। घट छान असे उगवून आले तर त्या वर्षी तुमच्या घराण्याची भरभराट होते किंवा तुमच्या घरात वर्षभर कुठलं अरिष्ट येत नाही, कुठल्या अडचणी तुमच्या घरांवर येत नाही। त्यामुळे घट आपले चांगल्या पद्धतीनं उगवतील यासाठी आपण प्रयत्न करायचे। त्यासाठी घटाला मोजकच पाणी घाला। या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पुढचा नियम म्हणजे अखंड दिवा हा चालू असला पाहिजे। जर का घरामध्ये नोकरीनिमित्त तुम्ही बाहेर गेला असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी दिव्यातल्या तेलाची चेक करा की तेल पुरेसं आहे का, किंवा वातीला काजळी आली असेल तर ती काजळी आपण काढून घ्यायची। अखंड दिवा प्रज्वलित हा 9 दिवसांमध्ये राहिला पाहिजे। असे छोटे छोटे नियम आहेत। अजून पुढचा नियम म्हणजे घराला शक्यतो कुलूप लावून कुठं जायचं नाहीये बाहेर गावी। जर का तुमचा प्रॉब्लेम असेलच की तुम्ही नोकरीनिमित्त घराबाहेर पडत असाल आणि पर्यायच काही नसतील तर किमान संध्याकाळच्या वेळी तरी घराची जी दारं असतात ती उघडली पाहिजेत किंवा उघडी केली पाहिजेत। संध्याकाळच्या वेळी सुद्धा तुम्ही घरामध्ये असलं पाहिजे। तर नवरात्रीमध्ये देवीला जायचं का तर म्हणजे देवीची जी स्थानं असतात जसं की कोल्हापूर, तुळजापूर किंवा अन्य सप्तशृंगी माता किंवा अन्य काही देवीची ठिकाणं किंवा आपली कुळदैवत, तर मी आवर्जून सांगेन की नवरात्रीमध्ये देवीच्या तिकडं गावाला जाऊन गर्दी करण्यापेक्षा तुमच्या घरातच असलेल्या स्थापन झालेल्या घटामध्ये माता भगवतीची जर का तुम्ही पूजा केली तर ते अतिउत्तम। कारण देवी आपल्याकडे येत असते नवरात्रामध्ये, त्यामुळे आपण तिच्याकडे जाण्याची गरज नाही आहे। गावामधल्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पाया पडू शकता, पण 2-2 दिवस घरामध्ये घटस्थापना केलेली असताना 2-2 दिवस घराला लॉक लावून जर का तुम्ही देवीच्या स्थानी गेला, देवीच्या गावी गेला तर तुमची सेवा ही घरामध्येच केलेली चांगली, ती पूर्ण होत नाही। कारण घर बंद राहणार, आरती वगैरे बंद राहणार। त्याच पद्धतीने आपण 9 दिवस घटाला
9 माळा घालतो, त्यामुळे माळा या रोजच्या रोज बदलल्या पाहिजेत. किंवा काही लोक हे माळा काढत नाहीत, एकावर मेकावर अशा माळा 9 दिवस आपण घालतो. तर अशा पद्धतीचे काही नियम होते किंवा काही माहिती होती नवरात्र संदर्भात. आशा असेल की तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर इतरांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत असते, त्यामुळे कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.